म्हणजे ही गोष्ट खरी नाही आहे की शेतकऱ्यांना DAPची कमतरता भासणार आहे. कारण आपण दरवर्षी खताचं जे नियोजन करत असतो खरीप हंगामाचं आणि या अनुषंगाने फेब्रुवारी महिन्यामध्येच आपण हे नियोजन केलेलं आहे आणि आपण केंद्र शासनाला आपली मागणी जी कळवत असतो आणि त्यानुसार आपल्याला अलोकेशन मिळत असतं. आपण जी मागणी केलेली आहे की जे आपल्याला खरीपाला 5 लाख मेट्रिक टन DAPची आवश्यकता आहे तेवढी मागणी आपल्याला मिळालेली आहे आणि आज अखेर जर आपण पाहिलं तर जवळजवळ 1,80,000 मेट्रिक टनाची आपल्याकडे DAPची उपलब्धता आहे. चालू महिन्यामध्ये जे 90,000 मेट्रिक टन आपल्याला उपलब्ध होणे आवश्यक होतं त्यातलं पण जवळजवळ 70,000 मेट्रिक टन उपलब्ध झालेलं आहे आणि अजून सप्लाय जो आहे तो सप्लाय देखील चालू आहे. त्यामुळं DAPची कमतरता आहे आणि खरीपामध्ये कमतरता होईल अशी काही परिस्थिती नाही. आंतरराष्ट्रीय काही परिस्थिती जी आहे असं म्हटलं जातं की इस्रायल आणि हमासमध्ये जे काही अशांततेचं वातावरण त्या पट्ट्यामध्ये आहे आणि कच्चा माल तिथून येतो म्हणून त्याची उपलब्धता नाही, हे खरं आहे का? त्याचा काही परिणाम खरोखर उपलब्धतेवर किंवा निर्मितीवर आहे का? अशी वस्तुस्थिती नाही आहे. खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर फॉस्फॅटिक फर्टिलायझरची मागणी जी आहे ती वाढलेली आहे आणि साहजिकच ज्या वेळेला मागणी वाढते त्यावेळेला त्याचा दरावर देखील दबाव जो आहे हा येत असतो. हे खरं आहे की कंपन्यांशी चर्चा केली असता असं सांगण्यात आलं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये DAP खताचे भाव जे आहेत ते वाढलेले आहेत आणि कंपन्या ज्या काही प्रोक्यूर करतात किंवा मागवतात आणि ज्या दराने शेतकऱ्यांना विक्री होते, कंपन्यांना जी सबसिडी मिळाली जाते याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आज कंपन्यांना जवळजवळ 4-4.5 रुपयाचा मेट्रिक टनामागे तोटा होतो, ही वस्तुस्थिती आहे. परंतु या संदर्भात शासनाने दर जे आहेत ते कंपन्यांना बांधून दिलेले आहेत. 1,350 रुपयाचा जो DAPचा दर आहे हा फिक्स आहे. शेतकऱ्यांना याच दरानं खत हे मिळणार आहे. मागच्या वर्षी देखील त्यांना त्याच दराने ते मिळत होतं. त्यामुळे अशी काही परिस्थिती नाही की DAPचे भाव वाढलेले आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांना ते महागाने विकत घ्यावे लागेल. लढत ही तुल्यबळ होईल